नमस्कार मंडळी. तर हरभरा निंता त्यात भरपूर चिलीची भाजी निघालेली होती. मग विचार केला की चिलीची भाजी करावी. तर चला काढूया चिलीची भाजी. हरभराची भाजी चिलीची झाडं आहेत बघा. हे चिलीची भाजी, ही चिलीची भाजी, हे बघा. तशी चिलीची भाजी मी जमा करणार आहे भाजीसाठी. तर तुम्हाला माहीत आहे का या चिलीची भाजीची एक म्हण पण आहे. तर आमची म्हातारी आजी ती म्हण नेहमी म्हणायची, चिलीची भाजी चिलगोंडा आणि फुईभाऊ नवरा कानकोंडा, ही म्हण आहे. तर ही भाजी करूया, चिलीची भाजी. चला पूर्ण त्याची तुम्हाला रेसिपी दाखवते. ही आता भाजी, चिलीची भाजी घरी आणलेली आहे मी. आता ही बघा, हिचे पानं तोडून घ्यायचे आहेत. ह्याचे पानं तोडून घेतलेले आहेत. नंतर स्वच्छ धुवून घेतले पाण्याने. आणि त्यासाठी टमॅटो, नंतर मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. आणि हे बघा, एका कुकरमध्ये मी 1 वाटी डाळ टाकलेली आहे तुरीची. तर तुरीच्या डाळामध्ये आपल्याला आता हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. आणि जे टमाटर चिरलेले आहे आपण ते पण त्यात पूर्ण टाकून द्यायचं आहे. आणि नंतर जी भाजी धुवून ठेवलेली आहे ती चिलीची, ती पण त्याच्यात टाकून द्यायची आहे कुकरमध्ये. आणि वर्षातून जी आहे एकदा तरी रानभाजी आपण खाल्ली पाहिजे, आरोग्यासाठी खूप चांगलं असते. तर ही चिलीची भाजी जास्त प्रमाणात डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातच निघून येते. नंतर ती मध्ये आधी ती निघत नाही. आणि हे बघा, आता मी कुकर लावून 3 शिट्ट्या याच्या होऊ देणार आहे. तर याच्या 3 शिट्ट्या आता झालेल्या आहे. आता मी हे काढत आहे आणि याच्यात बघते आहे की शिट्टी काढून की झालं की नाही म्हणून. आता ही भाजी बघा खूप लोण शिजलेली आहे. आता रईने याच्यामध्ये रई फिरून घ्यायची आहे. ते पूर्ण भाजी आटून घ्यायची आहे. ही भाजी खायला पण खूप चविष्ट लागते. ही बघा, आता हे रईने अशी आटून घ्यायची आहे. डाळ पण छान शिजली आहे आणि आता पूर्ण आटून घ्यायची आहे. हे बघा कशी लोण झालेली आहे. आता मी एका गंजामध्ये 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. आणि त्याच्यात आता थोडंसं तेल तापल्यावर थोडंसं त्यात जिरं, मोहरी आणि जिरं टाकणार आहे. मोहरी टाकलेली आहे. आता जिरं टाकणार आहे. जिरं टाकलेलं आहे. हे बघा, अद्रक लसूणची पेस्ट टाकली मी. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं, ते नाही काढलं व्हिडिओत. नंतर मिरची पावडर टाकली 2 चम्मच, हळद टाकली आणि ही डाळ जी टाकलेली आहे गंजामध्ये. हे बघा भाजी, थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. ही बघा भाजी कशी झाली नक्की सांगा मला. धन्यवाद.